गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी हारायला घालायचं. बरोबर विठाला विठाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. थोडा आवाज वाढवा मॉनिटरचा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. महाराज म्हणले गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. कशामुळे एवढं सुख झालं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. ऐकताय ना? त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे. बरं, जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी असा अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ आहे. विठाला 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 घाला ना, विनय करायला हार घाला. नाही 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 घाला. दर्श जवरक राहायचं तवरक ठेवा. दर्श घाला. अहो घाल द्या, सगळे घाला तुम्ही. ओ दादा हा तुम्ही हा घाला घाला, काय अडचण नाही. सगळं काऊन बरं असं भेदभाव काऊन करायला? वाह वाह, बघा बरं किती गोड दिसायला. आता म्हातारी आहे की इथं? कुठे? तिकडं पहा जरसक. हा आता गेल्या गेल्या दिष्ट काढणार म्हातारी घरी गेल्या.
गोड वा. महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. थोडे असू द्या, फक्त शांत चित्ताने आणि लक्ष देऊन ऐका. मी चांगलंच सांगेल. जे 10,000 माणसाला सांगतो ते तुम्हाला सांगेल. फक्त लक्ष देऊन सर्वांगाचे कान करून ऐका. एवढी थोडा आवाज द्या. इवाई वाढवा जसा. हॅलो 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 हॅलो. हां, सर्वांगाचे कान करून ऐका. जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा. आणि एखादा प्रश्न विचारला तर चालतं बोलतं राहा, आहे का नाही. चुकलं चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही, पण सर्वांगाचे कान करून ऐका एवढी विनंती. विठाला विठाला. वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायाच्या सप्ताहामध्ये करण्याचा आवाज कमी करा. वारकरी संप्रदायाच्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. बोलत चला. माया हो, मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? बोला. कलश बसल्यावर, आहे का नाही. मंदिराच्या कामा कळसू. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. आता ही नदी आहे, या नदीला कुठपर्यंत वाहायचं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ज्या बरोबर आहे म्हणतात त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? हां, बरोबर. या हाजीन बरोबर सांगितलं. समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती अद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे, तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनात काय सांगायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तरुणावसागरी ते उचनीच्या अधिकारी ते. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तरुणावसागरी ते उचनीच्या अधिकारी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम आज उच्चार करायचा, आचार करायचा नाही. ऐका, आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. याचा अर्थ असा आहे, रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला बोला बोला. किती? 16,108. आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्या, आहे का नाही. दुसरी केल्या होतं मडच न्यायचं काम आहे. दादा हो युवाई, असं नका होऊ देऊ. विठाला विठाला. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला थोडा आवाज द्या. बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू. देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही, म्हणून या चरित्राचा सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला शब्द कसा तयार होतो? का अधिक आला बरोबर काला. जन्माला काला, याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. काला, बरोबर आहे ना. कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते. आहे मी कोण कोणी आहे गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. काला 3 देहाचा होत असतो. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2, आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, अभेदाचा काला 3. दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि अभेदाचा काला. बोलत चला. दही आणि लाई एकत्र केली माया हो, त्याला काय म्हणतात? दही आणि लाई एकत्र केली त्याला काय म्हणतात? बोला. त्याला काय म्हणतात? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात?
काला, दारून पाणी एकत्र केलं, हा 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 कालवा, हा काला नाही. आता दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. मग आता याच्यातलं दही सामान्य नाही आणि याच्यातली लाही सामान्य नाही. कोणतं दही आणि कोणती लाही बाबा? नामाचं दही आणि प्रेमाची लाही. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल महाराज म्हणले त्या दिवशी काला. प्रेमे मोहिला साधने, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका, काला हा नामाचा आणि लक्ष देऊन ऐका प्रेमाचा. नाम आणि प्रेम एकत्र आलं की हा खऱ्या पद्धतीचा काला, आणि तो काला आज आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. मथुरेचा राजा आहे कंस, त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह सोहळा झाला आणि थाटामाटामध्ये विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना? हां, तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडला. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तो मायावर भरोसा नाही का? हा, माने हा भरवसा बोलण्याचा, माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात, पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. स्वतःला त्रास झालं का प्रेम राहत नाही. हा, डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत राहतात. हा, माया हो तुम्ही बोला, कंडिशननुसार माणसं बदलतात. बघा, तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात. 15 मिनटं जर महाराज लेट झाला तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत, आलं करते, आलं करते, गेलं करते. वातावरण बदललं, माणसं बदलली. माया हो तुम्ही बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, तुम्हाला बोलता येतं ना? होय माया हो, बोलता येतं ना तुम्हाला? मग बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज, इथं कशी बोलू तशीच बोल. माय आता हां, चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग माशीला फेकता, बरोबर आहे का नाही? बरं, नुसतं फेकता का? अगोदर चोखता मग फेकता. हां, त्याला मक्खी चूस म्हणतात. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? सोपं उत्तर आहे महाराज, चहा 5 रुपयाचा आहे, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकायला परवडतं. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार, पाणी मार. काय होत नाही, मार पाणी, जाग्यावर फिल्टर. हे वातावरणानुसार माणसाचं बदलणं आहे. कंसाने विचार केला, हिच्या पोटी येणारा मला मारणार, मग हिला कशाला जिवंत सोडायचं? त्रास झाल्यावर प्रेमाची भाषा राहते का? नाही. बघा, नवऱ्या बायकोचं जर सकाळी सकाळी बायकोनं चांगलं जीव घातलं की नवऱ्याचे शब्द काय असतात माहिती आहे का? तुझ्यासारखी बायको अरे हिंगोली जिल्ह्यात सापडणार नाही, बरोबर आहे ना? आणि 12चा टाईम चुकून 1 वाजू द्या, कुठून अवदसा पदरात पडली काय माहिती, लगेच भाषा बदलती का नाही माया हो? सांगा. हे प्रेमाची भाषा बदलत जाते, आहे का नाही? म्हणून यानं विचार केला, हिच्या पोटी येणारा मला मारणार, मग हिला कशाला सोडायचं? घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. तलवार घेतली कंसानं, अंगावर बहिणीच्या धावून गेला. लक्ष देऊन आहे का बरं का? पण वसुदेवानं हात धरला. वसुदेवानं सांगितलं, ए वेड्या, तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. हा, अरे तुला हिच्यापासून भीती नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं कर ना, दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली आणि दोघाला बंदी शाळेत टाकलं. पहिला मुलगा झाला. वसुदेवान तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा आली. अरे मला 8वा मारणार, या पहिल्याला मारून काय करायचं? परत घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, हा असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. नारद म्हणले, वेड्या,
कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, घर 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 फिरवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत नेवून आधीत साई मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भयोग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेत पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला काहीतरी तुम्हाला सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, हो मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. हे माया उपजली तेथे, ठेवी मजानी येते. माया उपजली तेथे, हे मजानी येते. म्हणती ऐसे रक्षपाळ, ते मे मोहिले सकळ. म्हणती ऐसे रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. बाबा मला इथं ठेवू नका, मला कुठं न्या? नंदाच्या घराला. ऐकताय ना माया? हो लक्ष द्या. मला नंदाच्या घराला घेऊन जा आणि तिथं ठेवून द्या आणि तिथल्या मायेला घेऊन इकडं या. किती सोपं आहे बोलणं. हां, हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पारा डबल केला. नेणं सोपं आहे का सांगा बरं? काही गोष्टी बोलायला सोप्या असतात. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले बोलायला काही गोष्टी सोप्या असतात ना. सांगा बरं आता. अरे कीर्तन करणं, पखवाज वाजवणं, गायन करणं, सप्त्याचं आयोजन करणं, ह्या गोष्टी सोप्या आहे का? नाही. आता मी बघावर गाडीतच फेटा बांधून आलो आहे का नाही. 11ला सुरू करायचं म्हणले, मग मी गोरेगावच्या मागं आल्यावर फोन केला, म्हणलं सुरू करा, मी गाडीतच फेटा बांधतो, सुरू करा. बरोबर आहे का नाही? आता हे संपून संध्याकाळी कुठं आहे? नाशिकला. मग हे सोपं आहे का आता? होय माया, काय ना, हे आम्हालाच माहिती आहे. बरोबर आहे का नाही? हां, हे पळणं एवढं सोपं नाही. बरं रोजच 2 आहे ना बाबा, रोज 2 आहे. एखादा म्हणाल मग कमी घ्यावा ना. हां, कमी घ्यावा ना, पण आता लोकांचा आग्रह असतो, प्रेम असतं, मग जावं लागतं का नाही सांगा बरं? जावं लागतं ना महाराज. लक्षात ठेवा, बोलणं सोपं आहे हो, करणं अवघड आहे ना. आता या सप्त्याचं आयोजन करणं, लोक कोण 400-500 रुपये, 100 रुपये, 50 रुपये गोळा करणं, या सगळ्यांना घेऊन हे कार्यक्रम करणं, या कार्यकर्त्याचे कमी कष्ट आहे का महाराज सांगा? त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर आहे ना? जे पुढं करणार आहे त्याला माहीत असतं काय कष्ट आहे, आणि जे करणारं नाही त्याला काय आहे. बरोबर आहे का नाही? जे करणारं नाही त्याला चुका काढून मोकळं होतं. ते महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करता तू माणसं सांगा? आता या नारायण सावकारण कुठं गेले? नारायण सावकार गेले का? बरं, नारायण सावकारान ते आमचे तानाजीरावचे चिरंजीव दोघांना यजमानपद घेतलं. बरोबर आहे का नाही? पण काय नाही, एवढं यजमानपद घेऊन बी अपेक्षा का काही? आणि जे 11 देतं ते बेजार करतं.
11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब बिचारा तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ काय. तर बरोबर आहे का नाही सांगा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज. बोला. आणि चुका काढणारी माणसं चुकाच काढतात, ते दुसरं काही करू शकतात का? नाही ना, काहीच करू शकत नाहीत. लक्षात ठेवा. बोलणं सोपं असतं ना, करणं अवघड आहे. वसुदेवाने विचार केला, सांगितलं अहो तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. आणि गर्भात प्रवेश केला आणि भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा बघा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव भैव, याडी, डोखरा सगळ्यांनी करा आणि छान म्हणा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा सत्यवरम त्रिपति. हो थोडा आवाज द्या ना, कमी नका ना करू आवाज. सत्यवरम सत्यपरम ते सत्यम सत्यशोनी निहितंज सत्यम सत्यश सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपद्ये. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता माया हो? ऐका. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप पाहता हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती आशे रक्ष पाळ, तेम्या मोहिले सकळ द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई, खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. तुम्ही चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले से ते रखवाले, ते हाथों में बरछियां भाले, दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन शाम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार. भगवंताचं प्रागट्य झालं आणि चमत्काराला सुरुवात झाली. टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात घेऊन आले, मायेला घेतलं आणि मथुरेत आले. गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळांपण करणारी आहे ना माया हो, ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पहा तिथं काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला, तिला ती जाग आली. लक्ष देऊ नाही का बरं का.
मुलाचं रडणं कानावर आलं आणि जाग आली आणि तिला वाटलं आता ही बातमी मी कधी नंदबाबाला जाऊन सांगते, आहे का नाही. 90 वर्षांनंतर मुलगा झाला होता, मग कमी आनंद असेल का. वर्षात लेकरू झालं तर लोक गावभर पेढे वाटतात. बरं लय विशेष आहे का पोरं होणं. इंदुरीकराच्या भाषेत जस काय तुलाच जमलंय, बरोबर आहे का नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. अहो आपल्याला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 8 होतात, ते बी कलर बदलून वेगळ्या वेगळ्या व्हरायटी, क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी, बरोबर आहे का नाही. काय पुरुषार्थ आहे. पण एवढ्या निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होऊन जन्माला आला होता, त्याचा आनंद आहे, बरोबर आहे का नाही. ऐकायला लक्ष देऊन. आणि तिला वाटलं ही बातमी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. बायांचं असं असतंच ना, त्याला एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशीन कोणा. तू म्हणून म्हणते ना अख्ख्या कनेरगावला इस्तू लावते, उरलेला गोरे गावात नेऊन टाकते. हा जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला, आहे की नाही. पळतच गेली बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल सोरी का भयो. बोले बाबा कचुना भयो. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनच्या. का भयो. बोले बाबा कचुना भयो. कचुना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे. काय झालं नाही मग तुला बाबा बाबा म्हणून ओरडायला काय झालं. म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. गवळण हा गवळण संगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण संगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण संगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण संगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे माती ताट सुंदवणे. एक धावे एकी पुढे माती ताट सुंदवणे. ऐसी गलबला झाली दासी जाणी हे लगाली. ऐसी गलबला झाली दासी जाणी हे लगाली. हे गवळण 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 झाला यशोदेला झाला यशोदेला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. हे अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजाने थर थरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा मेला आज आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. हे रस खेळू चला रंग उधळू चला. रास खेळू चला रंग उधळू चला. आला आला गगन आला. आज आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते. लक्ष देऊन ऐका. गवळण सांगती बोला. गवळण म्हणती बोला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. सुईनीची गलबल झाली. दासी जणी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे तुम्हाला. नाही तेल घालणं माहिती आहे का. हां त्याच्यात आमचा हात कोण धरावा म्हणा महाराज.
15 दिवसात तर एका घराचे 2 घर करते मी, हाय का? 10 जणी याला गाली. एवढा आनंद गोकुळात झाला. किती सांगू मी सांगू, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. तुम्ही काय म्हणा ना, सगळ्यांनीच म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. वा, आज आनंद आहे का नाही सगळ्याच्या चेहऱ्यावर? बोला, कशाचा? वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही भाऊ. झाला एकदा काला, आता पाहू पुढच्या प्रगट दिनाला काय करायचं. तर होय, हे काय सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला आनंद होतो असं नाही बरं का बाबा. काय ना तर पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस. या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे बरं का. लक्षात ठेवा. कोणत्याही मुसलमानाला भेटा, म्हणा अल्लाह आहे. किती गावची लोकसंख्या आपल्या अंदाजे? 3000 लोकसंख्या आहे. मग निदान 1000 माणसं तरी कीर्तनाला पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? ऐका, एक मुसलमान वाकला ना, सगळे मुसलमान वाकलेले दिसतील तुम्हाला. 5 टाइम नमाजाची वेळ असू द्या, मुसलमानाचं केवढं बी दुकान तुम्हाला बंद दिसेल. शोकांतिका हिंदू धर्माची आहे. आस्था अस्मियता काही नाही. बरं, करणाऱ्याला विरोध करतात, करत तर नाहीत पण करणाऱ्याला विरोध करतात. काही तर सरळ सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. बरोबर आहे. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का तुये? हां, अरे खोट्या 3 तासाचा पिक्चर 70-80 कोटी रुपये खर्च आहे त्याचा. खोटा आहे तो. त्याला करा ना विरोध. आणि येऊन जाऊन धार्मिक कार्यक्रमाला काय विरोध करता? धार्मिक कार्यक्रमाला मदत केली पाहिजे महाराज. आज आपण धर्माला, आपल्या धर्मकार्याला विरोध करायला लागलो तर येणारा काळ आपल्यासाठी अवघड असेल. एवढं लक्षात ठेवा. कोणत्याही मुसलमानाला भेटा, म्हणा अल्लाह आहे का? ते आहेच म्हणतं. जगातला मुसलमानाला म्हणा अल्लाह आहे का? ते आहे म्हणतं. पण 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांतिका आपल्या धर्माची. सगळ्याला आनंद थोडा होतो. आता महाराज पाहिल्यावर सगळ्याला बरं वाटतं का? आणि असे कपडे घातल्यावर तर पाहायचं कामच नाही. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो? मग महाराजच आहे ना. महाराज लोकायला काय करायचे म्हणे? इस्त्रीचे कपडे. म्हणलं आणत्या घरातले गोदडेन बांध माझ्या अंगाला. आता कपडे बी महाराजांना चांगले घालू नये ही धारणा आहे. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. त्या हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. त्याला काय म्हणे? लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही मागाय आलो का मी? शोकांतिका आहे का नाही? लक्षात ठेवा. आज आपण आपल्या धर्मकार्याला, धर्मप्रचारकाला जर विरोध करायला लागलो तर येणारा काळ आपल्यासाठी अवघड असेल. हां, सगळ्याला आनंद होणार आहे का? पण गोकुळातल्या सर्वाला आनंद झाला. आणि त्या आनंदात तुकाराम महाराज गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा.
साठी जोरदार वा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही पारही राहिला नाही. काय एवढं सुख झालं होतं माया हो. नंदाच्या घरी मुलगा झाला नव्हता, नंदाच्या घरी आनंद जन्माला आला होता. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. बरोबर आहे का नाही. नंदच त्वाजमद उत्पन्ने जाता लादो महामना, जाता लादो महामना. नंदाच्या घरी आनंद जन्माला आला आणि देव सोडून आनंद आहे का होय माया हो. आता कीर्तनात बसल्यावर आहे का टेन्शन कशाच सांगा. पाणी नाही का, पाऊस नाही का, पैसे नाही का, हप्ता भरायचा का, बचत गटाचे पैसे भरायचे, हाय काही ताण कीर्तनात बसल्यावर नाही. कीर्तन झालं का चप्पल शोधण्यापासून जे टेन्शन सुरू झालं तर ताटावर चपातीन वरण येऊस्तोवर ताणच सगळा. बरोबर आहे का नाही. देवाच्या पासून दूर गेले की दुःखच आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. मंडपात बसा काही टेन्शन नाही महाराज. काय आठवतं सांगा. आहे का ध्यानात तुमच्या. आपल्याकडं घर आहे, गाडी आहे, शेतीवाडी आहे, का ध्यानावर. काय ध्यानात. काही ध्यानात नाही महाराज. इथं आलं की सगळा आनंदी आनंद आहे का. लक्ष देऊन आहे का. महाराज म्हणले आनंदाचं प्रागट्य झालं होतं. सुखरूप आहेसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा स्वारी खातो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी. संत वेगळ्या वेगळ्या जातीचे होते पण सिद्धांत बदलला नाही. लक्षात येते माझं बोलणं. वेगळ्या वेगळ्या जातीच्या संतांचे प्रमाण आहे पण सिद्धांत मात्र संताचा एकच आहे. लक्षात ठेवा. बदल नाही आहे त्याच्यामध्ये. महाराज म्हणले एवढा आनंद झाला त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या आणि बाहेर येऊन चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियेले मन, 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 तेने वेदियेले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदन. पाहिला पाहिला. जोरात म्हणा मग तुम्हाला जीव घालतो. जरा जोरात म्हणा. हा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला 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 नंदाचा नंदन. वा गोड पाहिली या वेद लावे. आहे का नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रूप साबळे सुकुमार, रूप साबळे सुकुमार, साबळे सुकुमार, रूप साबळे सुकुमार. कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले
सावळे सुकुमार, राजस सुकुमार, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. एवढा तो परमात्मा सुंदर आहे. ऐका, गवळणी जायच्या मुलाला पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे, ऐकताय ना तुम्ही. आता ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो देव कमी सुंदर असेल का, म्हणतात ना. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल. महाराज म्हणले गवळणी जायच्या आणि बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कोणाला वाटतं जाऊन पहा, होय माया हो. पण आता बाळांपणाच्या टायमाला महिलांना कधी बी जाता येतं, पुरुषांना जाता येतं का. पोरं जायला गेले, गवळणी म्हणलं पळा, तुमचं काम नाही इथं पळा. पोरं रुसले, नंदबाबाकडे आले. बाबा बाबा, पोरगा असून पोरायला पाय जमत नाही. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा काय. नंद बाबा म्हणले वेड्या हो, पक्ष अजून माझाच विचार करत नाहीये. बाप असून मला कोण जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. एक पोरग नंद बाबाला सल्ला देतं. बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही. लाला का पहिली बार मोडो देखनो है तो सजे धज के भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोखरा मोको का सजाय गो तू. 90 वर्षाचा म्हातारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. ही ब्रज भाषा आहे बरं का, देवाच्या गावची भाषा आणि आपली दोन्ही सांगतो. पोरग म्हणे बाबा तू देख तो सही में तो को ऐसो सजातो हे, तू देख तो रह जाय गो. तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रह गो तो को जैसो सजानो हे वैसो सजा. सजवर तुला जसं सजवायचं तसं. पोरानं नंद बाबाला सजवाय सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, पगड़ी बांध दियो, माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहे गो. देख बाबा तो को मैंने कैसे सजाए है. नंद बाबांना आरशात पाहिल्यावर तर आश्चर्यचकितच. काय होतास तू, काय कोळशाला जाऊन झालास तू, काय होता काय झाला, लक्ष देऊन ऐका. नंद बाबांना आरशात पाहिलं, नंद बाबा आश्चर्यचकितच झाले. सुंदर दिसत होते ना. नंद बाबा पोराला म्हणले लाला सच्ची बताव मैं आज कैसो दिख रहा है. खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो. बाबाला हार घातलं तेव्हा किती सुंदर दिसत होते, गुलाबाचा हार घातल्यावर आहे का. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगली कपडे घातले तर म्हातारी पुढं उभं राहत आहे. आज जरा कसा दिसायलो सांग बरं. नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताओ मैं कैसो दिख रहा है. पोरग म्हणतो बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहो है जैसे आजी तेरो बिया भयो है. आजच तुझं लग्न झालं, नवरदेव दिसायला लागलास बाबा तू. पोरग म्हणतो बाबा म्हणले आता जाऊ लाला का मोडो देखने. आता जाऊ का तोंड पाहिला, आता जाऊ देतील ना. पोरग म्हणे ऐसे नहीं चलता है, लाला का पहिली बार मोडो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आत जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले आता नाचायचं कसं रे बाळा हो. म्हणे नाचावं लागल. मग एक हात डोक्यावर एक हात कमरेवर. जे नंद बाबांनी शांताबानी गाण्यावर नाचायला सुरुवात केली. असं आहे त्या काळी नाचण्याचं साधन त्या गाण्यावर नंदबाबा नाचत होते. नंदबाबाच्या वयाचा मित्र होता, दयानं भरलेला माठ त्याच्याजवळ होता. नंदबाबा सुंदर दिसत होते, नाचत सुंदर होते. त्याला वाटलं कोणाची तरी दिष्ट लागेल म्हणून भरलेला माठ नंदबाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंदबाबा के सिर पर उडेल दियो. नंदबाबा रागवले त्याच्यावर. क्यों बेदारी के करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो, नालाय का दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही. लाला का पहिली बार मोडो देखनो है तो दही में सराऊर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर दयानं आंघोळ करून जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले अरे तू नाही तर कृपा कर दे. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आत जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या, त्याच्याशिवाय पोरग पाय जमणार नाही. ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केला. ओम स्वस्ति नः इंद्रो वृधश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला म्हणला असं नसताना ते
येते मला पण वेळ नाही आहे लक्षात ठेवा. देवावर अक्षता टाका, फुलं टाका, दूध टाका, तूप टाका. नंद बाबा सगळं उलट करत होते. ऐका, ब्राह्मण रागवले, बाबा ये क्या कर रहे हो, दूध के कह रहे, फूल के नाही, फूल के कह रहे, शक्कर के नाही, शक्कर के कह रहे, घी के नाही, आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो म्हणा, अभीस पूजा पाठ में कछू ना लागे. हे मारो म्हणतो, छोरा में चलो गयो. हे माझं मन पोरात गेलं, मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नाचत नाचत नंद बाबा आत गेले, कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला, नंद घर आनंद भयो. जय कन्हैया लाल की. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. विठोबा रखुमाई जय लक्ष देऊन ऐका. नाचत नाचत नंद बाबा आत गेले, कन्हैयाला घेऊन बाहेर आले. आणि वेळ कमी असल्यामुळं देवानं रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात तहात टेकीत, तळवे तहात तहात टेकीत. डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तुम्ही देखील आगे सये, तुम्ही देखील आसरे, रंगाने रंगनाथ तुम्ही देखील आगे सये. रंगनाथ तुम्ही देखील आसरे. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगत 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 रंगत. वा, टाळ्या वाजवा. क्या बात. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. कन्हैयानं रांगाय सुरुवात केली. ऐकताना माया हो. आणि रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात केली. रांगत रंगणी चोरीत लोणे, रांगत रंगणी चोरीत लोणे, भावनी धरती गवळणी, भावनी धरती गवळणी, बांधिते चरणी येते गाणी, बांधिती चरणी येती गाराणी. यशोदे साजने, यशोदे साजणे, दैग्रत बक्षुने तमाळ निळे, नवल केले साजनी. हे कृष्ण आडवा आडवा, परतुनी मागे जावा. कृष्ण आडवा आडवा, परतुनी मागे जावा. रांगत रंगणी चोरीत लोणी. देवानं रांगता रांगताच खोड्या केल्या माया हो. बर का, किती खोडकर होते देव. एखाद्या गवळणीनं रांगोळी काढली का लगवीनं दुसरी रांगोळी काढायची. हा, लहानपणी कोणी बी खोडकरच असतं ना होय मावा. लहानपणी कोणी खोड्या केल्या नाही असा माणूस आहे का. आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो का होय. आता बी झालो का नाही काय माहिती. अहो, लहानपण खोड्यातच शोभत असतं ना. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. उगा म्हाताऱ्या माणसानं पोरावर दाब नाही टाकायचा. आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. सगळ्या कनेर गावाला तो इतिहास माहिती आहे. बरोबर आहे का नाही हो. वय वाढलं म्हणून लोक बोलत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. कोण खोड्या केल्या नाही लहानपणी सांगा. किती खोडकर लेकरू असतं. माझ्याकडे लक्ष द्या. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार. एक पोरग बापाला म्हणे, बाबा मला बुलेट गाडी पाहिजे म्हणे. बुलेट गाडी माहिती आहे ना, ती मोठा आवाज असते ते फाट 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 फाट. हां, मला बुलेट गाडी पाहिजे. बाप म्हणे देवान 2 पाय कशाला दिले. ते म्हणे 1 किक माराय आणि 1 गिअर टाकाय. काय बोलणार आहे तुम्ही आता सांगा. आमच्या भावाचं पोरग ते TV पाहत बसलं बघा. लहान लेकराला ते कार्टून आवडतं ना, ते कार्टून पाहत बसलं. ते कार्टून पाहत बसलं बघा. त्याला म्हणलं बदल दी चॅनल. नाही बदलणार.
म्हणलं जाऊ द्या 10-15 मिनटं पाहिलं आणि कंटाळून जाईन. त्यानं 15-20 मिनटं पाहिलं आणि ते रिमोट गादीवर टाकलं ना आतल्या घरात गेलं. घरात गेल्यावर मी चॅनल ते रिमोट उचललं आणि चॅनल बदलायलो. 15 मिनटं बेजार झालो, मला चॅनल बदलता आलं नाही. मग ते बाटूक घरातून बाहेर आलं. त्याला म्हणलं का रे हा चॅनल का बदलत नाही? म्हणे मी शेल काढून नेला होता. हा टायलंड बोर आहे ना महाराज, सांगा बरं. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार असतं. परवा आमची बारकी पोरगी मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस घ्या म्हणे. मी म्हणलं बाई आता हे अंगावरचा फाटू दे मग नवीन घेऊ. तीन फालडान टरकन म्हणे फाटला आता आणा नवीन. काय काय लेकरं करतील चांगलं आहे का? काहीच नाही ना महाराज. लेकराचा काम म्हणजे माणसाच्या आवाक्याच्या पुढं असतं. पोरगी मला म्हणे मला हत्ती आणून द्या म्हणे पप्पा. हत्ती काय म्हणे? हत्ती आणून द्या. लहान लेकरं आता काय मागतील त्याचं काही नेम आहे का? काल तर म्हणे ड्रेस आणा मला हिच्यासारखा. आणि तो ड्रेस फक्त 200चा पण तो भेटच ना कुठं. आणि ती म्हणायची मला तोच पाहिजे. मी म्हणायचो अरे बाबा दुसरा घे, 1000चा घे, 1500चा. नाही मला तोच पाहिजे. भेट ना म्हणे हत्तीच आणा म्हणे. आता आणला हत्ती कुठून आणाव? आता हत्ती आणायचा कुठून? मग कागदाव काढला आणि म्हणलं घे बाई हत्ती. म्हणे आता ह्यो हत्ती मडक्यात घालून द्या. आता हत्ती मडक्यात घालून कसा द्यायचा? मग तो कागद त्याच्यात टाकला. मग खुश झाली. काय लेकराचा काय करतील लेकरं सांगता येत नाही महाराज. कन्हैया एवढे खोडकर होते, लक्ष देऊ नाही का? रांगत असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. आता ऐका, चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्या. चोरी केली हे महत्त्वाचं नाही, कशाची केली हे महत्त्वाचं आहे. देवानं आपल्यासारख्या चोऱ्या नाही केल्या. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध पाव, आपल्याला वाटतं सज्जन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक पाहन कसा मस्त गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यानं दुसऱ्याच्या संडासात उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माझ्या गळ्यात आहे. म्हणजे हे बी पहा किती इमानदार आहे. हा लक्षात ठेवा. अशा कोड्या का नाही लक्ष द्या मायावर. चोरी केली हे महत्त्वाचं नाही, कशाची केली हे महत्त्वाचं आहे. वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो. एका बाईनं सुनबाईला सांगितलं सासूनं, म्हणे सुनबाई मी कीर्तनाकडे जाऊन येते, पातेल्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. काय म्हणली? मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. मी कीर्तनाला जाऊन येते. आणि सासू कीर्तनाला आली आणि तिकडं घरात तिच्या कुत्री गेली आणि त्या कुत्रीनं त्या दुधावर 5ची मोटर चालू केली आणि बिचारे नुसती कुत्रीकडे पाहायची. अख्खं दूध पेलं कुत्रीनं. सासू आली. सासू म्हणे सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं? पेलं म्हणे माझ्या कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. ती म्हणे आत्या तुम्ही मांजरीचंच म्हणल्या, बरं कुत्रीचं कुठं म्हणल्या? आता कुत्रीचं का वेगळं सांगावं लागन? सांगा. वाचार्थ लक्षार्थ. तसं देवानं चोरी केली, चित्त चोरी येली नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे हरिने माझे हरिले चित्त हरिने चित्त बरोबर आहे ना. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काय देवानं चोरलं चित्त. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदा कृष्णाची सांगावे
उतरावं का गोकुळ सोडून जावं, मोठ्याचा आला गाडा गरीबाचं झोपडा मोडा. तुम्ही श्रीमंत माणसं, तुम्हाला आम्हाला बोलता येत नाही, पण त्या पोराला समजून सांग ना. मायाओ, आपलं लेकरू खोडकर आहे हे दुसऱ्या बाईनं येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? बोला बोला. नाही, जिला खरं वाटतं ती सावत्र असावी, बरोबर आहे ना? अहो, लेकरासाठी आई तिला खोड्या दिसत नाही. किती मोठा महाराज असू द्या आणि एखाद्या बाईच्या लेकराला बोलू द्या, ती बाई महाराजाला म्हणती वांज आहे का काय काय माहीत, याला का लेकरं नाहीत का अशी म्हणती डायरेक्ट. घेणं नाही तिला, काय घेणं आहे लेकरू. अहो, बाया लेकरासाठी नवऱ्याला सोडायला तयार होतात, अजून काय पाहिजे? चला बोला. नवऱ्याला सोडायला तयार होतात लेकरासाठी, एवढं लेकरावर प्रेम असतं आईचं, बरोबर आहे का नाही? आणि तिला दोष दिसेल का? खोड्यात दिसतील का तिला? नाही ना दिसत. जिला दिसतात ती सावत्र असावी. आपल्या लेकराच्या खोड्यात जिला दिसतात ती सावत्र असावी. सख्या आईला खोड्या दिसतं का? यशोदा माता उलट त्यांना म्हणायची, माझे आचुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे, माझे आचुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे, पांघरू घालिते कुचडे, पांघरू घालिते कुचडे, माझे आचुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे. आचड पुन्हा बच्छड छकुड रुपड काही बी म्हणते नाही. आपल्या पोराला काही सोन्या म्हणते, कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी पिल्लू म्हणते. पिल्लू कुत्र्याचं असतं. माणसाच्या पोराला सोन्या राजा वाघा पिल्लू ज्याला जे आवडेल ते, बरोबर आहे का नाही सांगा? यशोदा माता उलट त्यांना म्हणायची, बाळस गुणगुणाचे ताणे, बाळ दिसतय गुजिरवाणे, काय सांगता गाराने गे, गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे. गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळ खेळ, तुम्ही लटकच घेता आळगे. गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोरा, घेता शारंगधरा, तुम्ही 12 घे, तुम्ही 12 घे. करेन गावच्या नारी, तुम्ही 12 घे. गोकुळच्या नारी बरस गुणगुणाचे तारे, दुसरे गोचिरवाने, काय सांगता गाराने गे. गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे. गोकुळच्या नारी. माझं पोरग सगुण गुणाचं आहे, ताण आहे, त्याच्या खोड्या सांगू नका. आणि जर खोडकर असेल तर पुराव्यासहित घेऊन या. पुरावा असेल बाबा तर पुरावा है ना. पुरावा असेल तर पुरावा, पुरावा नसेल तर का पुरावा, बरोबर? पुरावा पाहिजे ना, म्हणून म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. असं असतं ना रे, पुरावा पाहिजे ना. यशोदा माता म्हणते पुरावा घेऊन या. एक गावात गवळण आगाव होती बघा. ती म्हणे कन्हैया, गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो, माया घरी ये, तुला नाही बांधून टाकलं नाव बदलून ठेवल. देवाला आडवं बोलणं जमत नव्हता. कन्हैया म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे तिचा घर नंबर माया पाठ आहे, तू चल. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं आणि निघाले. पण आठवण आली, बांधून टाकल म्हणली. तिची वेणी घेतली, नवऱ्याची दाढी, दोन्हीची गाठ मारली आणि कन्हैया निघून गेली. पूर्वी लवकर उठायच्या गवळणी कशामुळं? दळावं लागायचं. आता गवळी दळतात, घेतला डबा की गिरणीवर. गवळणी लुटायचं काम नाही. तर पहिल्यासारखं राहिलं का? होय माया हो. आजी तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं? हिरीवर जायचं, बादलीन पाणी काढायचं, हांड्यात टाकायचं, डोक्या हांडा घ्यायचा, राननीट टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का माया हो? आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा, घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची आणि नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालतील. कमी करायचा नाही, जमाना बदलला आता, बरोबर आहे का नाही? ती गवळण सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेला झटका बसला.
ती म्हणते अहो होय हो शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? तो म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते, मस्त उन्या मातली धांगडी करशी ओढाओढी मजा लागी. पाहता तर दाढीची वेणीचे गाठ म्हणे तुमचाही दोष नाही आणि माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली म्हणे मारू दे मारली तर पण आता सोड ना. आता देवान मारलेली गाठ सुटत असती का? सोडाय गेले सुटाना. मग आता म्हणे कापून काढू. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. ते म्हणे हाय का थोडी तरी अक्कल, एकटीला कसं जाता येईल, चला उठा म्हणे. निघाला दिंडी सोळा वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे का गं तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हणलो होतं आमच्या घरी मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही. गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं का? गवळी म्हणे त्याला नाविलाजे. तोपर्यंत कन्हैयानं पोरायला दारात आणून उभं केलं. म्हणे पोरो या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. सोंगच होतं ना ते. लग्नात नवरदेव पुढं असतो, आज नवरी पुढं. ती 6 फुटाची हे 5 फुटाचं, हे दाढीवर करून चाललं. माझ्या मनाचं बोलत नाही. गवळण गरगर गिरक्या घेई, गवळी दाढीवर वर करी. प्रमाण आहे त्याला. पोरायनं हुर्ऱ्या केला होय 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 होय. पोराच्या पान उडाली, धूळ धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते. गवळणीनं आज शिकेलं का मागचा गवळी रपकन पुढं. भांडण नंद बाबाच्या दारात. एवढी गाठ सोडून द्या. आपण मारली नाही म्हणे बाबा, आपण मारली नाही. हा तू मारली नाही पण सोडून द्या. तसा असन तर सोडतो म्हणे. जे हिशोब मागतं त्याच्याच हातात वही द्यायची, मग ताणच राहत नाही. हा लक्ष देऊ नाही का? बघ त्याला कळतं किती खिशातून घालणं लागतात आणि काय आहे का नाही. बोलायला काय मारा. मग गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का, लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस तर घरातच खोडी केली. आईच्या मांडीवर होते. आईला म्हणले मैया तो कोई बात पूछू? बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? दूध म्हणजे दूध आणि पूत म्हणजे पोरग. तुला मी आवडतो का दूध आवडतं? यशोदा माता म्हणे अरे मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे है. अरे मला दूध नाही आवडत येड्या, तू आवडतो मला. देवान आईची परीक्षा घेतली. पातेल्यात तापाय दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला या पातेल्याच्या बाहेर. दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं आणि दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं. कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसाला कळल, बाकी जाईल कळणार नाही. का माणसाचा स्पीड कळून येतो. यशोदा मातेनं पाहिलं आपलं पोरग खोडकर आहे. हा आल्यावर कन्हैया म्हणले काय खोटाडी आहेस ग तू? आता म्हणली होती दूध आवडत नाही मला, तू आवडतो. दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो हे तो नेक सो छोरो लेकिन बातें ऐसी करो हे मारी बुद्धी की खोपडी गरम होई जाय. आहे एवढंच पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढे बंद पडते. आणि बायांना दूध जास्त आवडतंच आहे का नाही? माझी तब्येत का झाली नाही माहिती आहे का? आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी. आता मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं का. हां बाय दुधापेक्षा बायाला साय आवडती. एका बाईनं चहा प्यायला नेलं. म्हणे चहा घेता का? दूध. म्हणलं दूध. तिने माझ्यासमोर कप मांडला. ते बघून धरलं दूध ओतायचे. मला बोलायची दूध ओतायची. ते साय पुढं आली. मला वाटलं पडती पडती पडती. कशाला टोकावं आल्यावर बाई साय तर वास मलाच नेऊन घातली तिनं. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दाते तिच्याच हातचं दूध पेत जा. नाही तर फुकून काही दही होतं, मेळ लागत नाही दुधाचं. दुसऱ्या इरजनाची गरजच नाही मला ना. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. आईला म्हणे मी काळा का झालो सांग. आता काय सांगावं? एखाद्या पोरानं जर विचारलं मायबापाला मी काळा का झालो, याचं काय रिझन देणार आहे कोण? यशोदा मातेनं सांगितलं बाळा तुझा रात्री 12ला जन्म झाला. रात्री अंधार असतो, त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी. तुम्ही मनानं नुसते भाकरी हाणता का? तुम्ही मनानं काय ते? यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया काली आंधी आरी आधी रात में तू आया सावरा कन्हैया मेरा हो. सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला इसीलिए काला. 「 यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला बोली मुस्काती मैया ललन को बताया काली आंधी आरी आधी रात में तू आया सावरा कन्हैया मेरा हो सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला इसीलिए काला.  यशोमती मैया से
राधा क्यों गोरी मैं क्यों काला, काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। काळी घोंगडी हातामध्ये जरशासाठी आता तुम्ही मुके बसान काऊन असं करायला, काळी घोंगडी हातामध्ये काठी आहे का नाही, झालं आपलं आलं उरकत आता होय, 8 तास राहिले आपले आता विठाला विठाला यशोदा मातेन पाहिलं आपलं पोरग खोडकर आहे, बापाल किती सांगा तुमचं पोरग जरा दैल्याच्या नादी लागलं, दैल्या माहिती ना अर्धी बिडी, बाप म्हणतो आपलं तिकडं जाणारच नाही, जेव्हा याच्या बिंडलातल्या बिड्या कमी होतीन तेव्हा याला कळतं, लोक म्हणतात ते खोटं नाही, यशोदा मातेला कळलं आता आपलं पोरग खोडकर आहे, मग याला घरी ठेवायचं नाही, गोधने चारा वया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निर्या सोडून भगवंत गाई चारायला गेले, तिथं खेळ खेळला हमामा हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हे तुमरी बाज टमामा, बुगडी बाज दमामा, तुमरी बाज टमामा, बुगडी बाज दमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, अबकडू बकटी बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबगदु बगती बग पोरा त्रिभुवन खेळ मांडू, खेळ विठे दांडू आता खेळ विठे दांडू, खेळ विठी दांडू आता खेळ विठी दांडू, पते पते गडी आला तिकुळ, डाब देला झोकुळ, गेला गुडगावा कुळ, गेला गुडगावा कुळ, गेला गुडगावा कुळ, गेला गुडगावा कुळ, हिची करशील रे घोडीची, करशील रे घोडी कानोबा खेळ डाव जाऊन परडी, कानोबा खेळ डाव जाऊन परडी, हा मामा आबक दुबक तिबक अजून काय कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, ऐका लक्ष देऊन ऐका, असे खेळ भगवंतानं खेळले, खेळून खेळून पोरं दमले, पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, भगवंत म्हणले भुका लागल्या आपापल्या गायी वळून आणा, चला वळू गायी, बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वन वन पायपेटी झाला शीन, सर्वांच्या गायी एकत्र करायला सांगितले, आता गायी कोणत्या, गोकुळ कोणतं, काला कोणता, 1 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या, शरीर म्हणजेच गोकुळ, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी, याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात, मन इंद्रियाचा राजा, मनु राजा एक देहपुरी, या देहपुरीचा राजा आहे मन, मग तुका म्हणे तू राख मनेरी, ही मन रूपी गाय देवा तुम्ही वळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो, भगवंतानं सर्वांच्या गायी एकत्र करायच्या असल्या की आपली बासरी काढायची आणि वाजवायची, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ हो मुरली सुनाने वाले, ओ हो बंसी बजाने वाले, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ बंसी बजाने वाले, घनश्याम तेरी बंसी पागल
जाती है मुस्कान तेरी मोहर पागल कर जाती है घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है मुस्कान तेरी मोहर पागल कर जाती है हर की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर हर की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर भगवंतानं बासरी वाजवली सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरण्या माय नवनीता नव्हे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाय वेगळे खडकी सोडियल्या मोठा आजचा दही काला गोमाटा खडकावर बसले सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्यालाच काला म्हणतात आणि तो एकमेकाच्या मुखात घातला एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी बिभ्रद वेणुम जठरपट यो सुंग वेत्रिज कक्षे वामे पानो वसृण कवलम तत्फलान्नेंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदोः हासन्नर्मभिः स्वै स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भोगपाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की सर्वांनी जय जयकार केला आज ओ सामरावती काला पहावयती काल्याचे आशे देवजळी झाले माशे भगवंतानं काला मिळू दिला नाही तो काला आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंजर भदे पुरुषो यदा वया ज्ञानकृत मोह मदांधकार नाशम्मिदाही तदोदयते विवेकः अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो तो आपल्याला मिळणार हे आपलं परम भाग्य बोलण्यासारखं भरपूर आहे हे दुश्मन घड्याळ रुकणे राहे 11 ते 1 ची वेळ आहे आपली है का नाही बरोबर 1 वाजाय बा पावसान बदबद पडा उघडून जावं झड लावू 1:30 वाजला तरी काय म्हणतात तुकाराम उरक म्हणतात जेवण राहिले लोकांचे अजून आहे बरोबर आहे आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा हे शानपणाचं लक्षण असतं अरे कुठंतरी थांबलं पाहिजे समाजकारण करत असताना राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे वेळेत थांबावं माणसानं वेळेत थांबलं नाही की माणसाची किंमत राहत नाही बरोबर आहे का नाही खालून एखाद्यानं घडी दाखवावं मग महाराजांना सोडावं काय इज्जत राहील लोकांची अपेक्षा राहावं ऐकण्याची बरोबर आहे ना म्हणून वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही आज आपला हा सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवात विशेष मोलाचं सहकार्य कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांच्याकडे आहे ते डॉक्टर सुधाकर डुकरे आशिष खंडेलवाल भिकुलाल बियाणी वैष्णवी जनरल स्टोर्स पान कनेरगाव आपलं नाका कनेरगाव आणि आजचे यजमान या महाप्रसादाचे प्रभाबाई अरुण साहू कुठे आहेत त्या माय प्रभाबाई आहेत का आल्यात का उभ्या राहा वा 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 टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार वा माय तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत तुम्ही आज हे एवढं मोठं सहकार्य केलं मोलाचं तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे बघा आता महिलांना माझी विनंती आहे त्या मायनं एवढं एकटीनं महाप्रसाद केला कोणाच्या पावत्या फाडायच्या राहिल्या असतील तर जेवायच्या अगोदर पावती फाडा नाही तर पचणार नाही खाल्लेलं हां नाही खरं सांगतो काय म्हणतात परसाद ठेवा एखादी माणसं येतात वर्गणी नाही काय नाही इथल्या 10-15 चपात्या उचलतात तो माणूस म्हणतो कुठं चालले हे म्हणतो वावरातल्या परसाद नेतो वावरातल्या परसाद नेतो वर्गणी कवा देतो का वावरातल्या परसाद हाणतो हां त्याच्यामुळं सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा हां त्या यजमानांना धन्यवाद देतो आणि आजचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते आपल्याच गावचे नारायण सावकार आणि आपले आमदार तानाजी मुटकुळे यांचे चिरंजीव आमचे शिवाजी दादा मुटकुळे यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा वा जोरदार वाजवा जोरदार जेतं त्याचं नाव घेतलं पाहिजे महाराज आहे का नाही आता 1-2 वेळ त्या मायचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठू दे मला काय घेणं नाही हां तुला चक्कर येऊ दे मळमळ होऊ दे उलट्या होऊ दे मला काही गरज नाही तू दे तू घेतो वय मला का वावडं थोडंच आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल आहे का नाही दे नाही तर जे देतं त्याचं नाव सहन करा बरोबर आहे का नाही ऐका चांगल्या कामाला मदत केली पाहिजे प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या माझ्याकडे लक्ष येत आहे प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या
प्रतिसाद मिळाला की कार्य मोठं व्हायला वेळ लागत नाही. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, याला म्हणतात प्रतिसाद. बरोबर आहे का नाही? चुका काढत बसू नका. बरं चुका काढणारे बसा परवा माय जरसं खाली बसा. चुका काढणारे माणसं कशात बी चुकाच काढत राहणार आहे. बरोबर आहे का नाही? सांगा, एखाद्यानं वास्तुशांतीला बोलवलं, घर बांधलं चांगलं आणि आपल्याला बोलवलं, मग आपलं काम काय? जायचं, त्याचं कौतुक करायचं, जेवायचं, निघून यायचं. छान घर बांधलं हो तुम्ही, नाही होत आमच्या कोणी एवढं चांगलं बांधणं, पण तुम्ही बांधलं तरी आम्हाला आनंद आहे. आम्ही इकडं आल्यावर तुमच्या घरी मुक्कामाल तर थांबू शकतो का नाही? तुम्ही बांधलं काय ना आम्ही बांधलं काय, आनंद आहे आम्हाला. कौतुक करा, जेव्हा निघून या. हे तिथं जाऊन शानपणा करतं. पिऊपीत जमली नाही, फरचीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, वालपुट्टीच काऊन केली नाही. अरे तो या संडाच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे, त्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? चांगली घेतली हो गाडी तुम्ही, नाही आमच्या कोणी एवढी सुंदर घेणं होत, पण तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे. पेढे खायचे, कौतुक करायचं, निघून यायचं. ते पेढे खायचे सोडून देतं, कौतुक करत नाही आणि चार माणसं बाजूला घेऊन चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला अडचण काय आहे? बरोबर आहे का नाही? सांगा. चांगल्या कामाला मदत करा. श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. दान धर्मान, राजधर्मान, मोक्षधर्मान, विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यास योगत. हा दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. करंदीकरांची कविता आहे, देणारानं देत जावे, घेणाराने घेत जावे. एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा प्रभा मायसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. ते पैसे हाणणारी काय कमी आहे? बरोबर आहे ना? अशी परसाद देणारी पाहिजे महाराज, आहे का नाही? लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा मायला धन्यवाद देतो. आमच्या आशिष महाराजांनी मला खूप आग्रह केला या तारखेसाठी, बरं का. नाही तर आज प्रगट दिनाचं आणि खूप कार्यक्रम तसे रोजच आहे, आम्हाला 2-2 कार्यक्रम आहे. पण आशिष महाराजांनी सांगितलं, भाऊ तुम्ही या. 2-3 वर्षे झाली त्यांची इच्छा आहे कार्यकर्त्याची, तुम्ही यावं. गेल्या वर्षी, मागच्या वर्षी एकदा मागे तारीख घेतली, पण तेव्हा काहीतरी पाऊस आलता आणि कॅन्सल झाला कार्यक्रम, आहे का नाही? आणि येण्याचा योग आला आणि सुंदर नियोजन आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, कार्यक्रमाला मदत करत चला. एकट्याचा नोहे खेळ, म्हणून मेळ मेळविला जमविला. कार्यक्रमाला मदत करा. पुनश्च एकदा आशिष महाराजांना धन्यवाद देतो. अंकुश महाराज, त्यांचंही तुमच्या गावावर प्रेम आहे. बघा, कीर्तन झाल्यावर असा कीर्तनकार थांबत नाही कोणी, हां, पण तुमच्या गावावर असणारं प्रेम म्हणून आमचे चैतन्य महाराज या ठिकाणी कीर्तन करून उपस्थित आहेत. हां, चैतन्य महाराज, अंकुश महाराज, 3 पांडुरंग बाबा आहे. एक आमचे पांडुरंग बाबा वाडेकर, बाबांच्या घरी मी संभाजीनगरला गेलं की जातो आणि खूप परिसर त्यांचा प्रेम करणार आहे त्यांच्यावर. मग बाबाही उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. दुसरे पांडुरंग महाराज, कडतीकर पांडुरंग महाराज, नवखेकर पांडुरंग महाराज आणि ही सगळी गुणीजन महाराज मंडळी, आमच्या आशिष महाराजांनी आणलेली ही सगळी मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मराठी तडका यूट्यूब चॅनलचे दादा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कीर्तन ऐका, ऐकून व्यवस्थित टाका, आहे का नाही? कमी जास्त साऊंडमुळे माझ्या बोलण्यातून काही प्रॉब्लेम असेल तर ते एडिट करा आणि चांगलं तेवढं टाका. तुमच्याकडं मोबाईल असेल कोणाकडं तर याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हां, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका, घंटीला दाबाय विसरू नका, आहे की नाही? यांच्या चॅनलवर हे कीर्तनं पाहायला मिळणार आहेत आपल्याला. म्हणून आमचे मराठी तडका या ठिकाणी चॅनल आहे, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. साऊंडवाल्या दाजींनासुद्धा धन्यवाद, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. वयान काय वाईट केलं आपलं वय, वयाला बी धन्यवाद देऊ. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर